नमस्कार. ही देविका आपल्या घरात खूपच जास्त खोटं बोलून आत्तापर्यंत सासूबाईंना फसवत आली आहे. तिचं बिंग लवकरात लवकर फोडलं पाहिजे असं मीराने म्हणताच रिया म्हणत असते, अगं मीरा बहिणी, मला तर खूप आधीपासूनच तिच्यावर डाऊट होता. पण कसं आहे ना, शेवटी पंकज दादाची बायको म्हटल्यावर जास्त डाऊट घेता येत नाही ना. त्यावर सत्या म्हणत असतो, अगं ए रिया, आता तर क्लिअर झालंय ना का ती आपल्या सगळ्यांना उल्लू बनवते. त्यावर लगेचच आता रिया म्हणत असते, हो ना सत्या दादा, खूपच खूपच लबाड आहे ती. त्यावर लगेचच आता रवी म्हणत असतो, मीरा बहिणी, काय प्लॅन आहे मग तुझा? कसा पर्दाफाश करायचा आपण देविका वहिनीचा? त्यावर लगेचच मीरा म्हणत असते, रवी भाऊजी, मी काय सांगते ते नीट ऐका. खरं तर या देविकाचा पर्दाफाश करण्यासाठी आपल्याला फारसा वेळ लागणार नाहीये. कारण हिचा जो अंकल हिने आणला होता तो तर सुलतान निघाला, जो एक साधा कोंबडीवाला आहे, जो बिर्याणी वगैरे बनवून विकतो ऑर्डरला. आणि त्याची सच्चाई आपल्या समोर आल्यानंतर आपण खरंच देविकाच्या आईला जर शोधून काढलं ना, तर निश्चितच आपल्याला थेट देविकाचा पर्दाफाश करता येईल. त्यावर रवी म्हणत असतो, सत्या दादा, हे फारसं कठीण नाहीये तुझ्यासाठी. तू कसा आहे, इकडे तिकडे फिरत असतोस, त्या अनुषंगाने तू नक्कीच काही ना काही शोध लावू शकतोस. त्यावर मीरा म्हणत असते, रवी भाऊजी, हे तितकंही सोपं नाहीये तुम्हाला जसं वाटतं तसं. कारण आपल्याला देविकाच्या आईचा फोटो किंवा देविकाच्या आईचं नाव किंवा ती कुठे राहते किंवा तिचा मोबाईल नंबर असं काहीतरी माहिती असणं गरजेचं आहे ना. त्यावर रिया म्हणत असते, अगं वहिनी, बरोबर बोलतेस तू, पण आजच्या सोशल मीडियाच्या काळामध्ये लोक सहज आपल्याला सापडू शकतात. फक्त ते सोशल मीडियावर असणं गरजेचं आहे. त्यावर मीरा म्हणत असते, अगं रिया, बरोबर आहे तुझं, पण देविकाची आई ही सोशल मीडियावर असेलच असं नाही ना. त्यावर लगेचच आपण पाहतोय रिया म्हणत असते, अगं वहिनी, देविका ज्या पद्धतीने सांगते ना की तिचे वडील खूपच रिच आहेत, मग आई सुद्धा त्याप्रमाणे असणार ना. आणि समजा आई जर रिच असणारच आहे तर तिचं सोशल मीडियावर काही ना काही अकाउंट असणारच. त्यावर रियाला मीरा म्हणत असते, रिया, एक गोष्ट लक्षात ठेव, मी तुला खात्रीशीर सांगते, ही जी देविका आहे ना, ही आपल्या सगळ्यांना जास्त उल्लू बनवते. तिचे वडील परदेशात नाहीच आहेत मुळात. कारण तसं काही असतं ना, तर या देविकाच्या बोलण्याची पद्धत खूपच वेगळी असते. जसं तुझ्या बोलण्याची पद्धत बघ, तुझे वडील सुद्धा तसे श्रीमंतच आहेत ना, पण तू देविकाच्या आणि तुझ्या बोलण्यामध्ये फरक जाणवतेस की नाही. त्यावर रियाला कळून चुकलेलं असतं आणि रिया म्हणत असते, मीराबाईंनी खूप छान ऑब्झर्व केलंयस तू. आणि अशातच आपण पाहतोय सत्या म्हणत असतो, धूमकेतू, माझ्या डोसक्यामध्ये एक आयडिया आली आहे. त्या आयडियाने आपण देविकाच्या आईला शोधूच शकतो. आणि अशातच आपण पाहतोय थेट सांकेतिक भाषेमध्ये सत्याने या तिघांना ती आयडिया सांगितलेली असते. ती आयडिया ऐकून तिघांनाही खूपच छान वाटलेलं असतं. आणि सत्या म्हणत असतो, काय मग, कशी वाटली या सत्याची आयडिया? त्यावर लगेचच आता तिघे म्हणत असतात, जाम भारी आहे. आणि अशातच आपण पाहतोय रियाने सत्याला म्हटलेलं असतं, सत्या दादा, या आयडियावर लवकरच वर्क केलं पाहिजे. सत्या म्हणत असतो, हे काय, आत्ताच कामाला लागतो. आणि तेवढंच आपण पाहतोय सत्याने आता थेट त्या कामासाठी लगेचच तिथून सुरुवात केलेली असते. अशातच आपण पाहतोय आता दुसरा दिवस उजाडलेला असतो. देविका हॉलमध्ये आलेली असते आणि ती चहाची मागणी करत असते मीराकडे. त्यावेळेला मीरा म्हणत असते, देविका, अगं एवढी घाई का करतेस? आज तर तुला कुठे बाहेर जायचंच नाहीये. त्यावर देविका म्हणत असते, असं कसं बाहेर जायचं नाहीये? तुला कसं माहिती मला बाहेर जायचं नाहीये ते? त्यावर देविकाला मीरा म्हणत असते, कारण आज तुझा पार्लर बंद असणार आहे ना. त्यावर मात्र आता देविका म्हणत असते, पार्लर बंद असलं तरी मला बाहेरच्या ऑर्डर कमी असतात का? बाहेरच्या ऑर्डरवर तर माझं चाललंय. तेवढ्यात आपण पाहतोय मीरा म्हणत असते, बरं बरं ठीक आहे, देते तुला चहा. आणि लगेचच मीराने देविकाला चहा दिलेला असतो. आणि तेवढ्यात देविकाच्या मोबाईलवर एक फोन आलेला असतो. तो फोन देविकाच्या आईचा असतो.
लगेचच देविका तो फोन घेऊन थेट आपल्या बेडरूममध्ये जाते आणि बोलू लागते, आई काय चाललंय तुझं? किती वेळा सांगितलं माझ्या फोनवर फोन करू नको. अगं माझा सुखी चाललेला संसार तुला बघवत नाहीये का? त्यावर तिची आई म्हणत असते, अगं ऐकून तर घे, राजवीरची तब्येत खूपच बिघडली आहे आणि त्याला हॉस्पिटलमध्ये नेणं गरजेचं आहे. त्यावर लगेचच आता देविका म्हणत असते, आई सध्या तरी तू काय ते बघ, हवं तर मी तुला पैसे पाठवते. आता हे सगळं बोलणं बाहेर उभं राहून मीराने ऐकलेलं असतं आणि मीराला आता चांगलीच लिंक लागलेली असते की आता आपण देविकाच्या आईपर्यंत पोहोचू शकतो. आणि अशातच आपण पाहतोय देविकाने जोरदार दार लकटलेलं असतं. बाहेर मीरा असते. देविका म्हणत असते, काय चाललंय तुझं? तू माझ्या दाराबाहेर उभं राहून आम्ही काय बोलतो ते ऐकत होतीस? त्यावर लगेचच मीरा म्हणत असते, आम्ही म्हणजे कोण? तू तर आतमध्ये एकटी होतीस ना? त्यावर लगेचच आता देविका म्हणत असते, मी माझ्या आई बरोबर बोलत होते ना? त्यावर लगेचच मीरा म्हणत असते, काय तू तुझ्या आईबरोबर फोनवर बोलत होतेस? त्यावर लगेचच देविकाने आवर्त घेतलेलं असतं आणि देविका म्हणत असते, जा जा तू तुझं काम कर, तुला काय करायचं आहे? प्रत्येक वेळेला चांबार चौकशा करत असतेस. आणि लगेचच देविकाने आपली पर्स घेतलेली असते आणि ती तिथून घरातून बाहेर पडते. त्यावर लगेचच आपण पाहतोय मीराने सत्याला फोन केलेला असतो आणि ती बोलू लागते, अहो कुणीकडे आहात तुम्ही? हे वाक्य ऐकल्यावर सत्या म्हणत असतो, धुमकेतू हे काय आपल्या घराच्या बाहेर चौकातच. त्यावर मीरा म्हणत असते, अहो आत्ताच ती देविका घरातून बाहेर पडली आहे आणि मला दाट शक्यता आहे की ती तिच्या आईकडे चालली आहे. हे वाक्य ऐकल्यावर आता सत्या म्हणत असतो, मग तर काही काळजीच करू नको, आत्ताच्या आत्ता तिचा पाठलाग करतो आणि सगळं बिंगच फोडतो. त्यावर मीरा म्हणत असते, नाही नाही, काही बिंग बिंग फोडू नका, फक्त जाणून घ्या ती नेमकी कुठे जाते, तिची आई कोण, तिच्याबरोबर कोण कोण असतं. आणि अशातच सत्या म्हणत असतो, ठीक आहे धुमकेतू, तू सांगतेस त्याप्रमाणेच माहिती काढतो. देविका समोरून एक चौकात रिक्षा पकडते आणि अमुक ठिकाणी जाते. सत्याही तिच्या मागावर असतो. देविका त्या रिक्षातनं पुढे जाऊन उतरते आणि एका गल्ली गल्लीतनं जात 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 ती एका घरात शिरते. त्या घरात शिरल्यावर सत्या लांबून पाहतो की हे घर तर बहुतेक त्या राजवीरच्या आजीचं आहे. म्हणजे देविका या घरात का शिरली? नाना तऱ्हेचे प्रश्न आता या सत्याला पडलेले असतात. आणि अशातच आता सत्या स्वतःशी बोलत असतो, काहीतरी गडबड आहे. सत्याने लगेचच मीराला फोन केलेला असतो आणि सगळं काही सांगितलेलं असतं. मीरा म्हणत असते, अहो तुमच्या काही लक्षात येत आहे का? एकदा राजवीर लहान असताना आपल्या घरी आला होता, त्यावेळेला ही देविका त्याच्याशी खूप लगट करत होती. याचा अर्थ काय? हा देविकाचाच मुलगा नाही ना? हे वाक्य ऐकल्यावर सत्या म्हणत असतो, धुमकेतू ही शक्यता नाकारता येत नाही, कारण तो मुलगा सुद्धा देविकासारखाच दिसतो आणि ती आई सुद्धा मला या देविकाचीच वाटते. त्यावर लगेचच आपण पाहतोय मीरा म्हणत असते, तुम्ही एक काम करा, तुम्ही तिथून हलू नका, किती वेळ ती आतमध्ये आहे ते अंदाज घ्या आणि बाहेर पडली का मला फोन करा. त्यावर लगेचच आपण पाहतोय थोड्या वेळानंतर आता ही देविका तिथून बाहेर पडते आणि थेट एका रिक्षात बसून निघून जाते. सत्याने मीराला सगळं काही फोन करून सांगितलेलं असतं. मीरा म्हणत असते, ठीक आहे, आता तुम्ही जा आणि बघा आतमध्ये नेमकं कोण आहे. त्यावर सत्या आत जातो आणि बघतो तर काय, राजवीर आणि राजवीरची आजी असते. सत्याला बघून लगेचच आता राजवीर धावत येतो आणि म्हणत असतो, सत्या काका. त्यावर लगेचच आता सत्या म्हणत असतो, वय रे कसा आहेस? त्यावर सत्याला तो राजवीर म्हणत असतो, काका मी ठीक आहे. आणि अशातच आपण पाहतोय सत्या त्या मुलाच्या डोक्यावर हात ठेवून म्हणत असतो, काय रे, आता एक बाई घरात शिरली होती ना, आता थोड्या वेळाने गेली, कोण ती? त्यावर सत्याला राजवीर म्हणत असतो, अहो ती माझी मम्मी. हे वाक्य ऐकल्यावर सत्याला खूप मोठा झटका बसतो. आणि अशातच आता सत्याच्या मागे उभी असलेली देविकाची आई स्वतःला थांबवू शकत नसते आणि ती म्हणत असते, प्लीज माफ करा, पण माझ्या मुलीला काही होऊ देऊ नका. आज तिच्याबरोबर जे काही घडतंय ना, सगळं तसं खूप आधी घडत नव्हतं. तिने तुमच्यापासून काही लपवलं असेल, पण त्याला कारणीभूत मी सुद्धा आहे. हे वाक्य ऐकल्यावर सत्य म्हणत असतो, मावशी तुला हे सगळं बोलायची गरज नाहीये, पण जर हे असं सगळं होतं तर तिने आधीच आम्हाला सांगितलं असतं तर आम्ही तिची साथ दिलीच असती. पण तिने खोटेपणा केला, ते अजिबात मनाला पटलेलं नाहीये. आम्हाला आज 1.5 ते 2 वर्ष ती उल्लू बनवत आली. त्यावर लगेचच आपण पाहतोय देविकाची आई म्हणत असते, हवं तर त्याबद्दल मी तुमची माफी मागते. त्यावर लगेचच आता सत्याने देविकाच्या बाबतीतलं सगळं सत्य मीराला फोन करून सांगितलेलं असतं. मीरा म्हणत असते, तुम्ही एक काम करा,
देविकाच्या आईला म्हणजेच मावशींना आणि राजवीरला घेऊन घरी या. त्यावर लगेचच आपण पाहतोय सत्या म्हणत असतो, धूमकेतू तुला नेमकं काय करायचं आहे? त्यावर सत्याला मीरा म्हणत असते, सांगितलं तेवढं करा, या दोघांना घेऊन घरी या. आणि अशातच सत्याने त्या दोघांना आपल्या गाडीत बसून थेट घरात आणायची तयारी सुरू केलेली असते. इकडे आपण पाहतोय देविका घरी आलेली असते आणि तेवढ्यात मीराने देविकाला दारातच अडवलेलं असतं आणि मीरा म्हणत असते, काय ग देविका, खरं खरं सांग, आमच्यापासून काय लपवतेस तू? हे वाक्य ऐकल्यावर आता देविका म्हणत असते, मीरा काय झालंय तुला? अचानकपणे असं मला दारात का अडवलंयस तू? त्यावर मीरा म्हणत असते, कारण आत्तापर्यंत मला, सासूबाईंना, घरातल्या प्रत्येकाला तू उल्लू बनवत आलीस. सांग लवकर, पंकजशी लग्न करायच्या आधी तुझं कोणाशी लग्न झालं होतं? हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता घरातले जेवढे उपस्थित असतात सगळेच हादरतात. निरूपा म्हणत असते, मीरा काय चाललंय तुझं? देविका बरोबर असं कसं काय बोलू शकतेस तू? त्यावर मीरा म्हणत असते, बाईसाहेब थांबा प्लीज, आज मध्ये बोलू नका, नाहीतर ही बाई अक्षरशः तुम्हाला सुद्धा विकेल, तुम्हाला कळणार नाही. त्यावर मात्र निरूपा म्हणत असते, म्हणजे तुला काय म्हणायचं आहे? त्यावर लगेचच मीराने म्हटलेलं असतं, बाईसाहेब या देविकाने तुम्हाला तर उल्लू बनवलंयच, पण पंकजला सुद्धा उल्लू बनवलंय. नाही माहीत अजून कोणाकोणाला हिने उल्लू बनवलंय. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता पूर्णपणे मीराच्या समोर उभी असलेली देविका हादरते. ती म्हणत असते, काय चाललंय मीरा तुझं? काय कळलंय तुला असं की तू आज राजावर माझ्यावर डायरेक्ट असे आरोप करते? त्यावर मीरा म्हणत असते, कारण तू मला आत्तापर्यंत अंधारात ठेवलास. तू काय म्हणालीस मगाशी? मला पार्लरचं काम आहे म्हणून मी पार्लरसाठी बाहेर चालली आहे, जरी तुझं आज पार्लर बंद असलं. त्यावर मात्र आता मीराला देविका म्हणत असते, हो मी एका पार्लरसाठीच घरी गेले होते. त्यावर लगेचच आपण पाहतोय सत्या दारात उभा असतो आणि लगेचच मीरा म्हणत असते, माझा नवरा आता दारात उभा आहे, हवं तर तो आत्ता तुझा पर्दाफाश करू शकतो, पण जर तू तुझ्या तोंडाने बोललीस ना तर बहुतेक सासूबाई तुला काहीतरी शिक्षा कमी करतील. हे वाक्य ऐकल्यावर आता देविका म्हणत असते, गप्प बस मीरा, खूप ऐकून घेतलं तुझं. तुला काय वाटलं मी शांत बसीन का? एक गोष्ट लक्षात ठेव, या घरातली मोठी सून आहे मी आणि या घरात ना फक्त माझं चालणार. त्यावर लगेचच आता देविका निरूपाकडे जाते आणि म्हणत असते, आई तुम्ही फक्त बघताय काय? या मीराला काहीतरी शिक्षा द्या. हिने माझ्या विरुद्ध असं कसं काय म्हटलं? काहीही पुरावे नसताना ही माझ्या विरुद्ध असं बोलते आणि तुम्ही निमूटपणे ऐकून घेता. त्यावर निरूपा म्हणत असते, अगं पण मला काय गोष्ट कळत नाहीये, आज अचानकपणे या धूमकेतूला झालंय काय? त्यावर लगेचच आता सत्या म्हणत असतो, निरूपा माझी बायको चुकीचं काही वागणार नाही, त्यामुळे तू बोलायच्या आधी 10 वेळा विचार कर. जर माझ्या बायकोच्या विरोधात काही बोललीस ना. त्यावर लगेचच आता निरूपा म्हणत असते, अरे पण सत्या झालंय काय मला तरी कळू दे. त्यावर लगेचच आपण पाहतोय सत्या म्हणत असतो, तुझ्या या मोठ्या सुनेने सगळ्यांसमोर आपलं नाक कापलंय. या पंकजला तर तिने उल्लू सहज बनवलंय, पण निरूपा तुला सुद्धा उल्लू बनवलंय. अरे पंकजशी लग्न करायच्या आधी या देविकाने आधी कोणाशी तरी लग्न केलं होतं, साधारण 10 ते 12 वर्षापूर्वी, आणि त्याला सोडून ही आता पंकजच्या गळ्यात पडली आहे. आणि तेही त्या पहिल्या नवऱ्यापासून हिला एक मुलगा आहे. आणि त्या मुलाचं नाव जर निरूपा ऐकलंस ना तर अक्षरशः या देविकाला लाथ मारून घरातून बाहेर काढशील तू. हे वाक्य ऐकल्यावर मात्र निरूपा म्हणत असते, काय या देविकाला पंकजच्या आधीपासून एक मुलगा आहे? त्यावर लगेचच मीरा म्हणत असते, हो. त्यावर देविका म्हणत असते, काय बोलताय तुम्ही? असं काही नाहीये. त्यावर लगेचच आपण पाहतोय सत्या म्हणत असतो, देविका मी तर तुझ्यावर हात उचलू शकत नाही, पण माझी बायको उचलू शकते. आणि माझ्या बायकोच्या हातून फटके खायचे असतील ना तर तयार राहा अजून खोटं बोलायला. त्यावर लगेचच आपण पाहतोय थेट निरूपा म्हणत असते, सत्या आणि मीरा तुमच्याकडे हिच्या विरोधात काही पुरावे असतील ना तर ते आधी समोर आणा आणि मग काय ते बकबक करा. त्यावर लगेचच आपण पाहतोय सत्याला मीराने म्हटलेलं असतं, अहो आता पुरावे समोर आणायची वेळ झाली आहे, आणा त्या दोघांना समोर. त्यावर लगेचच आता सत्या म्हणत असतो, मावशी, राजवीर, या तुम्ही दोघांनी पुढे. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता देविका पूर्णपणे हादरते. देविकाच्या लक्षात आलेलं असतं, मगाशी जेव्हा मी आईकडे गेले होते त्यावेळेला या सत्याने माझा पाठलाग केला असावा. आणि अशातच आता राजवीर समोर येतो आणि तो धावत अम्मी असं हाक मारतो आणि देविकाला मिठी मारतो.
त्यावर मात्र आता देविका राजवीरला मिठी मारत नसते. ती म्हणत असते, कोण आहेस तू, लांब हो. त्यावर मीरा म्हणत असते, अगं लाजगी बाई, थोडा तरी विचार कर. तुझा पोटचा गोळा तुला मिठी मारायला येतोय आणि तू त्याला लांब ढकलतेस. त्यावर मात्र देविका म्हणत असते, मीरा गप्प बस, या मुलाशी माझा काही संबंध नाहीये. त्यावर सत्याने आता मीराच्या समोरच देविकाला म्हटलेलं असतं, माझ्या हातून फटका खायचा असेल तर सांग. त्यावर लगेचच आता देविका म्हणत असते, हो हो हो, हा माझाच मुलगा आहे आणि ही माझी आई आहे. त्यावर मात्र आता देविकाच्या समोरच उभी असलेली निरुपा म्हणत असते, म्हणजे ही म्हातारी तुझी आई आहे आणि हा गटारातला पोरगा तुझा आहे. त्यावर लगेचच आपण पाहतोय मीरा म्हणत असते, बाईसाहेब प्लीज, एवढ्या चांगल्या गुणी मुलाला असं बोलू नका. आणि जे लोक रस्त्यावर राहतात ना, ते पण खूप चांगली असतात, त्यांच्या परिस्थितीमुळे त्यांना तसं राहावं लागतं. त्यावर निरुपा म्हणत असते, नाही स्वीकारणार मी असं. त्यावर लगेचच आता सत्याला थेट असं बोलावं लागतं, निरुपा, आधी तुझ्या समोर आलेली सच्चाई ती सहन करून घे, बाकी नंतर काय बोलायचं ते बोल. त्यावर मात्र आता निरुपा थेट डोक्याला हात लावून बसते. ती स्वतःशी बोलत असते, म्हणजे ही देविका करोडपती नाहीये, म्हणजे ही आमच्यासारखीच आम आहे. हिचे वडील परदेशात नाहीयेत, तर हिने आम्हाला सपशेल उल्लू बनवलंय. त्यावर लगेचच मीरा म्हणत असते, हो बाईसाहेब, तुमच्या स्वप्नांची राख रांगोळी केली आहे. त्यावर लगेचच आपण पाहतोय देविका म्हणत असते, मीरा, माझ्या स्वप्नांची राख रांगोळी केलीस तू. त्यावर लगेचच आता सत्या म्हणत असतो, ए मीरा, तिला समजवरा, स्वप्नांची राख रांगोळी तिच्या नाही तर तिच्या मुलाच्या झाली असती, जर तिने अजूनही सगळं लपून ठेवलं असतं तर. त्यावर लगेचच आपण पाहतोय देविकाची आई देविकाला समजावत असते, काळजी करू नकोस, सगळ्यांसमोर आलंय तर येऊ दे, आणखी किती वर्ष सगळ्यांपासून तू हे लपवणार होतीस. त्यावर देविका म्हणत असते, आई मला माफ कर, पण मी तरी काय करू, माझ्या हातात काहीच नव्हतं. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, येत्या काळामध्ये खरंच आपल्याला काही नवीन पाहायला मिळू शकतं का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.